स्वारगेट बस स्थानकामधल्या अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला फरार घोषित करण्यात आले। आरोपी दत्तात्रयची माहिती देणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देखील घोषित करण्यात आलेलं आहे। आरोपीला शोधण्यासाठी 13 पथकं काम करतायत अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे। लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत। त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये। जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलिसांची पथकं त्याच्या मागावर आहेत। तर आरोपी गाडेकडून तरुणीवर 2 वेळा अत्याचार केल्याचा वैद्यकीय अहवाल आहे। पुणे पोलिसांनी गाडेशी संबंधित 10 जणांची चौकशी सुद्धा केली आहे। स्वारगेट बस डेपोत तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे 2 दिवसांनंतरही फरार आहे। आरोपी गाडेनं पीडित तरुणीवर 2 वेळा अत्याचार केल्याचं समोर आलंय। आरोपी गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवासी आहे। स्वारगेट बस स्थानकात अत्याचार केल्यानंतर आरोपी थेट स्वतःच्या घरी गेला होता। शर्ट बदलून तो घराच्या बाहेर पडला। आसपासच्या नागरिकांनी दत्तात्रय गाडेला पाहिल्याची माहिती दिली आहे। त्या दिवशी दत्तात्रय गाडे हा मात्र या ठिकाणी सकाळी आल्याची माहिती सध्या स्थानिकांकडून मिळत आहे। सकाळी 11 वाजता तो या ठिकाणी आला होता। 5 वाजेपर्यंत या ठिकाणी खरं तो वास्तव्य करत होता। मात्र 5 वाजल्यानंतर खरं तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जो दत्तात्रय गाडे आहे तो मात्र फरार झाल्याची माहिती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पुणे पोलिसांनी आरोपी गाडेशी संबंधित 10 जणांची चौकशी केली आहे। आरोपीचे आई वडील आणि भावाचीही चौकशी करण्यात आली। तर आरोपीनं परिवारातील सदस्यांना किंवा मित्रांना संपर्क केला का याचा तपास सुरू आहे। पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीचीही चौकशी केली आहे। तर दत्तात्रय गाडे मैत्रिणीला सतत फोन आणि मेसेज करत होता ही माहिती मिळते। दुसऱ्या एका तरुणीशी पॅचअप करून दे अशी मागणी गाडेनं केल्याची माहिती तरुणीनं दिली आहे। आरोपी दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतात लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे। पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ड्रोनची देखील मदत घेतली आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट बस स्थानकाची पाहणी केली आहे। 24 तास त्या एसटी स्टँडमध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जातंय। त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे। त्याला आपण पैसे देतोय। त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीच्या मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली, जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना। आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाहीये, एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही। हा मान्य करतो ना, जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे। पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही, पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी। आणि शेवटी जबाबदारी आम्ही झटकतच नाही। कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे। त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे। आरोपी दत्तात्रय गाडेवर कठोर कारवाईसाठी तृप्ती देसाई, वंचित आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलनं केली आहेत। पाहूयात। स्वारगेट अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय। स्वारगेट बस स्थानकात गृहराज्यमंत्री योगेश कदम पाहणी करायला आले। त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या। तृप्ती देसाईंसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गाडेसारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही। कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? तुम्हाला लाखो पगार देतात पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील स्वारगेट चौकात आंदोलन केलंय। हे जर ग्रामीण खेड्यात घडलं असतं, जंगलात घडलं असतं, जिथं सीसीटीव्ही कॅमेरे किंवा टेक्नॉलॉजी नाहीये, तर नका पोलीस आरोपी सापडत असतं तर आपण या ठिकाणी पोलिसांचा अपयश समजू शकलो असतो। 500 मीटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असताना हा आरोपी सापडत नाही, याचा अर्थ पुणे पोलिसांचे निश्चित अपयश आहे। वंचित बहुजन आघाडीनं अंजली आंबेडकरांच्या नेतृत्वात घटनेचा निषेध केलाय। या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं ह्याच्याबद्दल तर अत्यंत हलगर्जी व ढिलं धोरण आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय।
स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून विरोधकांनी पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त? या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली, राजकीय आणि सरकारी कृपेने. ह्या ज्या गुंडांना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना, ही बंद करा. सगळी काही खबरदारी मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत. त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी पण काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. काही करून तो आरोपी सापडला पाहिजे, त्याला पार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. कोणाला भीती राहिलेली नाही आहे, म्हणून असे बेभाम सगळे क्रिमिनल लोक फिरतायत आणि अशा कृत्या करतायत. एखाद्या महिलेची आबरू लुटणाऱ्यावर खरं शक्ती कायदा जो आम्ही मागच्या वेळेला त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता, त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणं अतिशय गरजेचं आहे. CCTVचे फुटेज पोलिसांना मिळालेले आहेत आणि आरोपीचा शोध मोठ्या प्रमाणावर चालू आहे. लवकरच आरोपी पकडला जाईल. पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही, तर मग पोलीस काय करताय? इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय, तो काय करतोय? चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात? त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलंय का? निश्चितपणे काल परवा जी घटना घडलेली आहे ती अतिशय गंभीर आणि दुःखद आहे. त्या घटनेचा आपण सर्वांनी निषेध केलेला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आरोपी आहे त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो.